सावित्री आणि गांधारी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या ऐतिहासिक महाड नगरपालिकेची निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे। कोकणातल्या या मोठ्या महत्त्वाच्या शहरावर वर्चस्व मिळवण्याकरता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये समोरासमोर अगदी ताकदीची लढाई होतीये। पाहूयात। महाड शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेले शहर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना पाणी मिळावं यासाठीचा संघर्ष इथूनच सुरू केला। सुरबानाना टिपणीसांचंही हे गाव। याच महाड नगर परिषदेवर परंपरेनं काँग्रेसची सत्ता राहिली आहे। सुधाकर सावंत यांच्यानंतर माणिक जगताप यांनी ही परंपरा कायम राखली आहे। महाड तालुक्याच्या ग्रामीण भागावर शिवसेनेचा वर्चस्व राहिला असला तरी शहरावर सेनेला कब्जा करता आलेला नाही। सध्या महाड नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे। यावेळी नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक होणार असून काँग्रेसनं माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांच्या रूपानं नवा कोरा चेहरा महाडकरांसमोर आणलाय। पहिलं तर तरुणांकरता ज्या काही गोष्टी आहेत शिक्षणाच्या बाबतीत असेल, आजकाल डिजिटल टेक्नॉलॉजिकल वर्ल्ड आहे, टेक्नोसेव्ही आहेत सगळीच मुलं, तर त्याच्यामुळे फ्री वायफाय असेल, त्याचबरोबर घनकचऱ्याचा जो मुख्य मुद्दा आहे तो मार्गी लावायचा इथे निश्चितच आम्ही प्रयत्न करतो आहोत। गेल्या 5 वर्षामध्ये जी विकास कामे केलेली आहेत, महत्त्वाचं म्हणजे त्या मुद्द्यांवरून आम्ही निवडणूक लढवत आहोत। जिल्ह्यात कुठं नव्हे ती महाडमध्ये शिवसेना भाजपची युती झाली आहे। नगराध्यक्ष पदासाठी युतीनं भाग्यश्री महामुंडकर यांना रिंगणात उतरवलंय। 30,000 लोकसंख्या असलेल्या महाडमध्ये 20,000 मतदार आहेत। यात मराठा, दलित, ब्राह्मण, मुस्लिम, साळी, वाणी, गुजराती, मारवाडी समाजाचा समावेश आहे। यात 40% मराठा समाज आहे। त्यामुळेच महाडची लढाई देखील मराठ्यांमध्येच आहे। यावेळी महाडची सत्ता खेचून आणण्यासाठी शिवसेना भाजपमधील मराठा नेते एकवटलेत। आमदार भरत गोगावले आणि प्रवीण दरेकर यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। महाडमध्ये महिलांना स्वच्छतागृह उभारणार, तसेच महिलांसाठी बचत गटातर्फे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार। नंतर तरुण होतकरू मुलांना रोजगार, ते असेच बेरोजगार असतात त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार अशी आम्ही ग्वाही देतो। निवडणुका तोंडावर आल्यानं प्रचारही रंगात आलाय। महायत्न यशस्वी झाला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं युती करून नगराध्यक्षपदासह 6 जागांवर उमेदवार उभे केलेत। काँक्रीटचे रस्ते हे महाडचं वैशिष्ट्य असलं तरी सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग, वाहतूक कोंडी याबरोबरच इथली पुराची समस्या ही कायम आहे। आजही तुम्ही समोर बघाल तर उघडी गटार, रस्त्यावरती कचरा, म्हणजे अशी परिस्थिती आहे। आणि ह्या परिस्थितीत विकासाच्या दृष्टीनेच आम्ही लोकांपुढे मत मागायला जातोय। ज्या ज्या संघटनांना विकासात्मक दृष्टीने आघाडीमध्ये यायचं आहे त्यांनी संपूर्णपणे आघाडीमध्ये यावं असं आम्ही आव्हान केलं होतं। त्यामध्ये मनसे आणि राष्ट्रवादी ही आघाडी झाली। ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभलेल्या महाडमधील समस्या सोडवण्याच्या आणाबाका सर्वच पक्ष घेताना दिसतायत। परंतु महाडकर कुणावर विश्वास ठेवतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।